NNMS एक्झाम क्विज. विषय इतिहास. लॉर्ड वेलस्ली याने भारतीयांशी चा करार केला. पर्याय 1 लष्कराचा, पर्याय 2 अन्नधान्याचा, पर्याय 3 तैनात फौजेचा, पर्याय 4 महसुलाचा. उत्तर आहे पर्याय 3 तैनात फौजेचा. लॉर्ड वेलस्ली याने भारतीयांशी तैनात फौजेचा करार केला. 1802 मध्ये या पेशव्याने तैनाती फौजेचा स्वीकार करून वसईचा तह केला. पर्याय 1 पहिला बाजीराव, पर्याय 2 रघुनाथराव पेशवा, पर्याय 3 दुसरा बाजीराव, पर्याय 4 माधवराव पेशवा. उत्तर आहे पर्याय 3 दुसरा बाजीराव. पेशवाईचा अंत झाल्यावर च्या गादीवर छत्रपती प्रतापसिंह बसले. पर्याय 1 कोल्हापूरच्या, पर्याय 2 सातारा, पर्याय 3 पुण्याच्या, पर्याय 4 कर्नाटकच्या. उत्तर आहे पर्याय 2 सातारा. पेशवाईचा अंत झाल्यावर साताऱ्याच्या गादीवर छत्रपती प्रतापसिंह बसले. याने दत्तक विधान नामंजूर केले. पर्याय 1 लॉर्ड वेलस्ली, पर्याय 2 लॉर्ड क्लाइव्ह, पर्याय 3 लॉर्ड डलहौसी, पर्याय 4 लॉर्ड वॉरन. उत्तर आहे पर्याय 3 लॉर्ड डलहौसी. गादी खालसा झाली. पर्याय 1 कोल्हापूरची, पर्याय 2 साताराची, पर्याय 3 पुण्याची, पर्याय 4 विजापूरची. उत्तर आहे पर्याय 2 सातारची. 1848 मध्ये सातारची गादी खालसा झाली. यांनी 1827 साली राजनीती विषयक सभानीती हा ग्रंथ लिहिला. पर्याय 1 छत्रपती संभाजी महाराज, पर्याय 2 छत्रपती प्रतापसिंह, पर्याय 3 छत्रपती शाहू महाराज, पर्याय 4 छत्रपती शिवाजी महाराज. उत्तर आहे पर्याय 2 छत्रपती प्रतापसिंह. छत्रपती प्रतापसिंह यांनी 1827 साली राजनीती विषयक संभाजीनीती हा ग्रंथ लिहिला. 1765 साली यांनी बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था आणली. पर्याय 1 लॉर्ड वेलस्ली, पर्याय 2 रॉबर्ट क्लाइव्ह, पर्याय 3 लॉर्ड डलहौसी, पर्याय 4 लॉर्ड वॉरन. उत्तर आहे पर्याय 2 रॉबर्ट क्लाइव्ह. 1765 साली रॉबर्ट क्लाइव्ह याने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था आणली. शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम व महसूल बंगालच्या नवाबाकडे व महसूल गोळा करण्याचे काम कंपनीकडे. या व्यवस्थेला राज्यव्यवस्था म्हणतात. पर्याय 1 एकेरी, पर्याय 2 तिहेरी, पर्याय 3 दुहेरी, पर्याय 4 हुकुमशाही. उत्तर आहे पर्याय दुहेरी. शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम व महसूल बंगालच्या नवाबाकडे व महसूल गोळा करण्याचे काम कंपनीकडे. या व्यवस्थेला दुहेरी राज्यव्यवस्था म्हणतात. भारतातील व्यापाराचा मक्ता ला मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांना त्यांचा हेवा वाटत असे. पर्याय 1 इंग्लंड पार्लमेंटला, पर्याय 2 इंग्रजांना, पर्याय 3 ईस्ट इंडिया कंपनीला, पर्याय 4 भारतीय. उत्तर आहे पर्याय 3 ईस्ट इंडिया कंपनीला. भारतीय व्यापाराचा मक्ता ईस्ट इंडिया कंपनीला मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांना त्यांचा हेवा वाटत असे.
च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हुद्दा देण्यात आला. पर्याय 1 1784, पर्याय 2 1773, पर्याय 3 1853, पर्याय 4 1813. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही स्वतः कमेंट करून सांगा. जर तुमचा आन्सर करेक्ट असेल तर मी तुम्हाला बरोबर अशी कमेंट करेन, किंवा जर तुमचा आन्सर चुकलं असेल तर मी ते सांगेन तुमचं आन्सर चुकलं आहे. सो प्लीज कमेंट करा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या टेक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आधीही अपलोड केलेले आहेत, ते पाहिले नसतील तर नक्की पहा. थँक्यू.